वारीमध्ये पण पालख्या आता आपण पाहतो की वेगवेगळ्या संतांच्या पालख्या मिळतात आपल्याला पाहायला, मग त्याचा काय इतिहास आहे? वारीची परंपरा ही आपण पाहिली की पहिल्यापासून चालू आहे, पण पालखी सोहळ्याची संकल्पना ही तपोनित जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे लहान चिरंजीव त्यांनी मांडलेली आहे. त्याचं कारण असं आपण पाहतो, पंढरपूरला चाललंय पण एवढी गर्दी असते, आपल्याला मनात कुठेतरी माहिती असतं की कदाचित जाऊन पण आपल्याला विठुरायाचं दर्शन समोरासमोर होईल ह्याची गॅरंटी नाही. हे माहिती असताना पण ती एनर्जी कशी टिकून ठेवायची की वारीत जाण्याची? तिथं गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेणं ह्यात तर आनंद आहे. खरा आनंद हा त्या वारीमध्ये चालण्याचा आहे. तर एवढ्या दिवस आपल्याला वारी करायची आहे, तर मग तिथं राहण्याची खाण्याची ही सगळी सोय व्यवस्था कशी असते? म्हणजे वारकरी कसं मॅनेज करतात एवढं सगळं? आता ही जी सगळी व्यवस्था असते ती साधारण एखादा वारकरी किंवा स्वतः तुम्ही जेव्हा पंढरपुराला पोहोचता त्यावेळी तो अनुभव कसा असतो? त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तुकोबऱ्यांचं प्रमाणे ही पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थव्रत. मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपल्याचे गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे अनिकेत महाराज मोरे आणि ते तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. त्यासोबत ते USO म्हणजेच युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरी ही एक संस्था आहे जी इंटरनॅशनल लेवलला काम करते. ती संस्था वारकऱ्यांचा जो इतिहास आहे किंवा वारीची जी परंपरा आहे किंवा वारकऱ्यांसंदर्भात ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, हरिपाठ असेल किंवा जे वारकऱ्यांची गुरुकुल आहेत, हे इंटरनॅशनल लेवलला कसं पोहोचल आणि जास्तीत जास्त जणांना कसं माहिती होईल ह्यासाठी ती कार्यरत असते. आणि आपल्या आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण वारी आणि वारकरी याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि वारीचा इतिहास असेल किंवा वारकरी असणं म्हणजे काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत. म्हणून पाहत राहा आपला आजचा एपिसोड. तर महाराज, आपला आता सर्वात महाराष्ट्राचा मोठा उत्सव येतो आहे म्हणजे वारीचा, आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आपल्या वारीवर. तर अनेक जणांना सर पण अजून आहे ना, म्हणजे इतिहास काय जो आहे ना वारीचा तोच माहिती नाही आहे. तर तुम्ही थोडासा मला वारीचा जो काही इतिहास आहे ना तो सांगू शकता का? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जर आपण महाराष्ट्रामध्ये वारीचा इतिहास पाहायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये वारीची संकल्पना ही वेगवेगळ्या प्रकारांनी मांडलेली आहे. त्यामध्ये आपण पंढरीची वारी तर प्रसिद्ध आहेच, पण तुळजापूरची वारी, खंडोबाची वारी, जेजुरीची वारी या वारी प्रसिद्ध आहेत. पण वारकरी म्हटले की किंवा वारी म्हटले की ही पंढरीची येते. त्याचं कारणच हे आपलं संतांकडे जातं. आपल्या संतांनी जी पंढरीची वारी ही समाजामध्ये जागृत ठेवली. मग ती जागृत ठेवत असताना वेगवेगळ्या कालखंड आपण पाहतो. ज्यावेळेस आपला महाराष्ट्र हा पारतंत्र्यामध्ये होता, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून वारीचा इतिहास आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्याही पूर्वीपासून वारीचा इतिहास आपण आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेस जगद्गुरू शंकराचार्य हे तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये येतात त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करतात येत. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरी काय दातुम मुनींद्रे समागत्य तिष्ठंतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम. ज्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे तो पांडुरंग परमात्मा हा त्यावेळेस पासून सर्व समाजामध्ये प्रसिद्ध होता. म्हणजे लिहिलेलं आहे की ते दैवत त्यावेळेस पासून प्रसिद्ध आहे. आणि त्या श्लोकामध्ये ज्या भीमाकाठी, ज्या चंद्रभागेच्या काठी जे विठ्ठल दैवत उभा आहे त्याचं ते वर्णन केलेलं आहे. त्यावेळेस पासून आपण पाहतो की 1500 वर्षापासून पंढरी हे तीर्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आजूबाजूच्या 5-6 राज्यांमध्ये हे प्रसिद्ध होतं. आणि त्यानंतरून सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराजांचे पंजोबा त्र्यंबक पंत, त्यांच्यानंतरून त्यांचे पुत्र गोविंद पंत, त्यांचे पुत्र विठ्ठल पंत, आणि मग ज्ञानेश्वर महाराज आधी 4 भावंड निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताई माता, या सर्वांनी पंढरीची वारी वंश परंपरागत चालवलेली आहे. त्यामुळं वारीचा इतिहास हा ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराजांच्या पहिल्यापासून आपल्याला पाहायला भेटतोय. एवढंच काही तर ज्या वेळेस सिंगन राजा होऊन गेला, यादव साम्राज्य होतं, बरोबर, त्यावेळेस हबळी इथं एक शिलालेख आपल्याला सापडतो. त्या शिलालेखावरती असं वर्णन आहे, ज्यावेळेस वारकरी पंढरपूरमध्ये जातात त्यावेळेस त्यांची अन्नछत्राची व्यवस्था, त्याचबरोबर त्यांची राहण्याची व्यवस्था हे सगळं कोण करते? राजा करतोय. म्हणजे स्वतः राजा लक्ष देतोय त्या वारीवरती. त्यामुळं आज शासनाने काहीतरी करावं आणि आपण त्यासाठी मागण्या कराव्या ह्यात नाही तर पूर्वीच्या राजापासून म्हणजे यादव साम्राज्यापासून नंतरून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, पेशवे कालामध्ये सुद्धा असतील, इंग्रजांच्याही कालामध्ये आणि आत्ताही सुद्धा वारीकडं शासन किंवा आपलं महाराष्ट्र राज्यात जे काही सत्ता आली
हम्म. वारीकडे पाहावंच लागलं. कारण सगळ्यांना ते महत्व पटलंच कारण की महाराष्ट्राचा जर प्राण काय असेल तर ती वारी आहे. बरोबर. मग ही जी आता वारीमध्ये पण पालख्या आता आपण पाहतो की वेगवेगळ्या संतांच्या पालख्या मिळतात आपल्याला पाहायला, मग त्याचा काय इतिहास आहे? वारीची परंपरा ही आपण पाहिली की पहिल्यापासून चालू आहे. बरोबर. पण पालखी सोहळ्याची संकल्पना ही तपोनिधी नारायण महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे लहान चिरंजीव त्यांनी मांडलेली आहे. ओके. त्याचं कारण असं की आपण पाहतो ज्यावेळेस प्रभू रामचंद्र हे वनवासाला निघालेले आहेत, 14 वर्ष आता ते पुन्हा येणार नाहीयेत हे ज्यावेळेस भरतराजाला समजलं, त्यावेळेस पुन्हा ते प्रभू रामचंद्रांना घेण्यासाठी गेलेले आहेत की बाबा विनवणी करतात दादा तुम्ही चला पुन्हा अयोध्येला चला. बरोबर. त्यावेळेस त्यांनी नकार दिला की वडिलांचा शब्द आहे, वडिलांना वचन दिलंय मी काही मागे येणार नाही, पण आता काय करावं. तर मग भरतराजाने प्रभू रामचंद्रांच्या पादुका घेतल्या आणि अयोध्येला गेल्यानंतर राजगादीवरती त्या स्थापन केल्या आणि तिथं त्या पायापाशी बसून त्यांनी हे राज्य प्रभू रामचंद्रांचं आहे आणि मी तिथला सेवक आहे आणि अशा पद्धतीने 14 वर्ष राज्य चालवले. आणि तीच संकल्पना तपोनिधी नारायण महाराजांनी घेतलेली आहे. तीर्थक्षेत्र देहूमधून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुका घ्याव्यात, त्या पादुका पालखीमध्ये ठेवाव्यात, पुन्हा आळंदीला यावं, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घ्याव्यात, त्या पालखीमध्ये ठेवाव्यात, एकाच पालखीमध्ये 2 पादुका आणि टाळ मृदुंगाचा गजर करत पंढरपूरला जावं. त्यामुळं आणि तो गजर करत असताना ज्ञानोबा तुकाराम महाराजांचाच गजर होतोय, ज्ञानोबा तुकाराम. बरोबर. अशा पद्धतीने ही जी आपण महाराष्ट्राला जो मंत्र भेटलेला आहे ज्ञानोबा तुकारामचा, तो आपल्या तपोनिधी नारायण महाराजांमुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यावेळेस पासून अखंडपणे आज 340वं वर्ष वारीचं चालू आहे आणि मोठ्या संख्येने आज जवळजवळ 25 ते 30 लाख वारकरी सगळ्या पालखी सोहळ्यांमध्ये सहभागी होतात. आणि कालानुरूप जसं तुकाराम महाराजांचं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघाली त्याच पद्धतीने इतर संतांच्या काही वर्षांनी पालख्या निघालेल्या आहेत. बरोबर. मग आता तुम्ही एवढं वर्ष पालखी जवळून पाहिले आणि मग तुम्ही तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा वारीला कधी गेला होता तुम्हाला आठवतंय का, की कसा एक्सपिरियन्स होता तो? वारी ही आता लहानपणापासून तुकाराम महाराजांच्या वंशातला वारकरी म्हटलं की वारी ही लहानपणापासून झालेली आहे. त्याचं काही ठराविक सांगता येणार नाही, पण जवळजवळ 12-15 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे की ही वारी झालेली आहे. आणि आज जी वारी आपण करतोय लहानपणी केली असेल ती अज्ञानामधली असेल, नकळत झाली असेल आपल्याकडून, पण जी आज आता सगळी जाणून आपण करतोय, तर वारीतनं आपल्याला हाच अनुभव मिळतो की आपल्या आयुष्यामध्ये कोणतंही संकट आलं तरी त्याचा आपण संघर्ष करू शकतो, इतका आपल्याला आत्मविश्वास वारीतनं प्राप्त होतो. बरोबर. मग सर अजून एक असतं ना की आता हे वारीला जायचंय पण तो व्यक्ती फिजिकली फिट असणं गरजेचं आहे, त्याची शारीरिक आणि मानसिक परिस्थिती पण असणं योग्य असणं गरजेचं आहे. मग हे जे वारकरी असतात ते स्वतःला ह्यासाठी म्हणजे कसं प्रिपेअर करतात? कारण आता बघतो आपण की आताच्या काळामध्ये लोक ट्रेकिंगला जातात, कुठे फिरायला जातात, आधी टेस्ट करतात, वेगवेगळ्या गोष्टी करतात, पण कदाचित वारकरी एवढं सगळ्या गोष्टी करत असेल ह्याची शाश्वती नाही. मग तरी पण ही लोक कशी काय एवढी फिट राहतात वारीमध्ये? आपण जर वारीमध्ये पाहिलं तर जसं तुम्ही म्हटले की मानसिक स्थैर्य असतं किंवा शारीरिक स्थैर्य असतं, हे किती महत्वाचं आहे. तर खूप मोठा पल्ला. ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस वारकरी हा कसा असावा ह्याची ज्यावेळेस संकल्पना सांगतात त्यावेळेस ते ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगातनं सांगतात, काया वाचे म्हणे जीवे सर्वस्वे उदार, बाप रखमा देवीवर पंढरीचा वारी कर. जो काया वाचा मनाने जो सर्वस्व उदार झालाय त्या पंढरीनाथाला किंवा त्यामुळं त्याचे जे बल आहे एका ठिकाणी स्थिर झाल्यामुळे ते बळ वाढलेलं आहे. बरोबर. आपलं होतं काय की आपण मानसिकरित्या अस्थिर कधी होतो ज्यावेळेस आपलं मन एका जागी नसेल. वारीमध्ये ज्यावेळेस आपण पायी चालत असतो त्यावेळेस आपलं ध्येय काय आहे, पंढरपूरला जायचं. बरोबर. पंढरपूरला कोण आहे, पांडुरंग परमात्मा आहे. बरोबर. त्याला आपल्याला भेटायचं आहे, त्यामुळे आपल्या मनामध्ये एक निश्चय पक्का आहे, त्याच्यामध्ये संकल्प विकल्प नाही की बाबा मनामध्ये नेहमी संकल्प आणि विकल्प येत असतात की बाबा जाऊ का नको जाऊ, गेलो तर काय होईल, असं काहीच नाही. एकदा ठरवलं ना जायचं तर संकल्पना केलेली आहे मला जायचंय, मग त्यामुळे आता विकल्प तिथं निर्माण होत नाहीये. त्यामुळे निश्चय पक्का आहे की पंढरीच्या वाटेवरती चालायचंय. त्याच्यानंतर चालत असताना आपला संपूर्ण देह एकच काम करतोय काय की ज्या पांडुरंग परमात्म्याला भेटायचंय त्या पंढरीनाथाचं भजन गात गात तो जातोय. बरोबर. आणि मग तिथं अभंग असतील, वेगवेगळ्या चालीमध्ये असतील, काकडा आसन, हरिपाठ आसन, हे सगळे अभंग गात गात तीर्थावळ्या असतील,
ह्या सगळ्या गात गात तो पंढरीची वारी करतोय. हातामध्ये टाळ आहे, काही मृदंग वाजवतात आहेत, काहींच्या हातामध्ये पताका आहेत, काहींच्या हातामध्ये गरुड टक्के आहेत. आणि टाळ वाजवत वाजवत त्यामुळं संपूर्ण देह हा त्या पंढरीनाथाच्या इथं व्यस्त आहे. त्यामुळे तो देहाचा व्यायाम तर होतोयच, पण तो त्याच्या इथं व्यस्त आहे. तो म्हणजे पंढरपूरला जायचोय आणि दिंडीच्या बाहेरच चालतोय असं नाहीये, तो दिंडीतच चालतो. बरोबर. आणि वाचिनी सुद्धा सतत भगवंताचं नामस्मरण करतोय किंवा अभंग गातोय. त्यामुळं तिन्ही ह्याने काय आणि वाचा मनाने तो संपूर्ण पांडुरंग परमात्म्याला शरण गेलेला आहे. आणि त्यावेळेस जाऊन जो तिथं एक्सपिरियन्स येतो, ज्यावेळेस तिथं ती अनुभूती येते, त्यावेळेस ती अनुभूती आपल्या ह्या तरुण मुलांनी म्हणा किंवा सर्वांनी ती अनुभवली पाहिजे की आपण वारीमध्ये एक ध्येयाने आपण चालतो. त्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचा त्रास जाणवत नाही. तिथं कोणतंही जरी राहण्याची खायची व्यवस्था जरी कमी जास्त झाली तरी तिथं आपल्याला खंत जाणवत नाही. त्यामुळं वारी ही आनंदामध्येच साजरी होती. असा हा सगळा एक्सपिरियन्स आपल्याला येतो. बरोबर. पण सर आता असं असतं ना की आपण पंढरपूरला चाललोय, पण एवढी गर्दी असते आपल्याला की आपल्याला मनात कुठेतरी माहिती असते की कदाचित जाऊन पण आपल्याला विठुरायाचं दर्शन समोरासमोर होईल ह्याची गॅरंटी नाही. कारण बऱ्याच जणांचं जाऊन मुखदर्शन होत नाही, त्यांना फक्त कळस दर्शन किंवा लांबूनच त्याला पाया पडून यावं लागतं. मग हे माहिती असताना पण म्हणजे ती एनर्जी कशी टिकून ठेवायची की वारीत जाण्याची? हीच गंमत आहे की जे आपल्याला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होणार नाही हे माहिती असून सुद्धा वारकरी ज्यावेळेस वारीमध्ये चालतात त्यावेळेस पंढरीची वारी हा जो प्रवास आहे हा तिथं गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेणं ह्यात तर आनंद आहेच, पण खरा आनंद हा त्या वारीमध्ये चालण्याचा आहे. मग आपण म्हणतो की त्या ध्येयापर्यंत तर पोहोचायचं, पण तो प्रवास करताना जो काय अनुभव येतोय तो अनुभव आपल्याला मिळतो. आणि तिथे गेल्यानंतर वारकरी हा मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतलं तरी तो समाधानी होतो. चंद्रमागे स्नान केलं तरी त्याला मोक्षप्राप्ती सांगितलेली आहे. इतक्या संतांनी ज्या काही संकल्पना तयार केलेल्या आहेत ह्या इतक्या साध्या आणि सोप्या केलेल्या आहेत की तिथं अट्टहास नाही कोणता की बाबा गेल्यानंतर दर्शन झालंच पाहिजे आणि झालं तर चांगलंच आहे, पण नाही झालं तरी वाईट नाही काही त्याच्यामध्ये. आणि चंद्रभागाला जर पाहिलं तर मोक्षप्राप्ती सांगितलेली आहे. त्यामुळं चंद्रभागामध्ये सगळ्यांना सहज स्नान करता येतं. तिथं काय आपल्याला खूप अडचण येते किंवा खूप गर्दी होती असंही नाही, तिथंही स्नान होतं. त्यामुळं संतांनी निर्माण केलेली ही काही वारी आहे, ही वारी पूर्वपरंपरेपासून चालू आहे. त्यामध्ये संतांनी अनेक सुधारणा केलेल्या आहेत, अनेक वेगवेगळ्या संकल्पना मांडून त्या वारीला शिस्तबद्धता दिलेली आहे. आणि जे आपल्याला भगवंताला काही द्यायचंही नाही आणि भगवंतकडून काही मागायचंही नाहीये, हाच वारीचा मूळ काय संदेश आहे. की बऱ्याच वेळा आपण एखाद्या देवताला पूजायला जातो तर काही ना काही मनामध्ये कामना असते, ती पूर्ण करण्यासाठी आपण त्या देवापर्यंत जातो. आणि देव काहीतरी मागत सुद्धा असतोय की मला काहीतरी द्या, पण आपला देव काही मागतही नाही आणि आपला भक्त काही मागत नाही, काही इच्छाही ठेवत नाही. त्यामुळं ही जी वारी आहे ती एकदम निष्कामतेने आनंदामध्ये ही पूर्ण होते. बरोबर. मी पण जेव्हा गेलो होतो पंढरपूरला त्यावेळी तिथे खूप गर्दी होती आणि एवढी गर्दी होती की म्हणजे चालायला पण थोडंसं जागा होत नव्हती, एवढी गर्दी होती. आणि अनेकांना ना म्हणजे फक्त कळस दर्शन करूनच तो बाहेर पडावं लागलं. तर मी तिथे विचार केला की अरे एवढं आपण लांबून यायचं आणि त्या पांडुरंगाचं दर्शन पण होत नाही. मग मी एका वारकऱ्याला विचारलं की मग तुम्हाला माहिती आहे की जर तुम्हाला इथे येऊन तुम्हाला दर्शन होणार नाही मग तरी तुम्ही कसं काय इथे येतात? तो त्याने मला उत्तर दिलं की आमच्या मनात फक्त एकच असतं की ह्या दिवशी आषाढी किंवा कार्तिक एकादशीला इथं येणं महत्वाचं आहे. बरोबर. कारण तो पांडुरंग असंही आमच्या सोबत नेहमीच आहे, पण ह्या स्पेशल दिवशी म्हणजे जो आषाढी कार्तिक एकादशी आहे तिथं आमचं फक्त येणं महत्वाचं आहे. आणि ते मला खूप आवडलं. म्हणजे त्यावर मला हे लक्षात आलं की पांडुरंग जो आहे ना तो एका हाऱ्यातील दोऱ्याप्रमाणे, म्हणजे त्याचं दिसणं महत्वाचं नाही, त्याचं असणं महत्वाचं. हो. तर तसंच ते वारकऱ्यांसाठी आहे. आणि मला ते खूप आवडतं की आधीच आपल्याला माहिती असतं की ही गोष्ट आपल्याला कशी मिळणार नाही, पण तरी पण आपण आशेने तिथं जातो आणि ह्याची भावना ठेवतो की आपल्याला तो आपल्यासोबत नेहमीच आहे. मग आणि ह्या पालखी सोहळ्यामध्ये मी खूप एक ऑब्झर्व केलं गोष्ट की खूप महिला पण दिसतात. मग ह्या महिलामध्ये म्हणजे आता म्हणतो आपण की आता म्हणतो एवढं
इक्वॅलिटी झाले की सगळेजण महिला जातात, बाहेर फिरू शकतात, त्यांना स्वतःचे स्वातंत्र्य आहे. पण तरीही अजून पण एका महिलेने एवढा मोठा पल्ला गाठणं हे खूप चॅलेंजिंगच आहे असं म्हणू शकतो आपण. मग ह्या महिला कशा वारीमध्ये इन्व्हॉल्ड असतात? आपण जर पाहिलं आपल्या महाराष्ट्रामध्ये जी संत परंपरा आहे, त्या संत परंपरेमध्ये अनेक महिला संतही होऊन गेल्या. बरोबर. त्यामुळं असं नाही की बाबा स्वातंत्र्यपूर्व काळानंतरून महिलांचा सहभागी आहे. तर त्या पूर्वीपासून महिला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सहभागी आहेत. ज्ञानेश्वर महाराज, सोपन काका आणि मुक्ताई माता, निवृत्तीनाथ महाराज ह्या चारही भावंडांपैकी जी एक आहे ती मुक्ताई माता आहे, ज्यांचे अनेक अभंग आहेत. आणि त्या मुक्ताई मातेने 1400 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली असे चांगदेवराय, अशा चांगदेवांना सुद्धा काय केलेलं आहे, उपदेश केलेला आहे. त्यामुळं महिलांचा अधिकार हा वारकरी संप्रदायामध्ये पहिल्यापासून आहे. बरोबर. त्याच कालखंडामध्ये संत नामदेव महाराजांसोबत असणारे संत जनाबाई माता, त्या सुद्धा एक महिला आहेत की त्या संत जनाबाई मातेने पांडुरंग परमात्मा त्यांचं शेण वेचायला यायचे, अशा अनेक अभंगांमध्ये उल्लेख आहे. म्हणजे पंढरीचा देव आमच्या जनाबाई मातेंचे शेण वेचतोय. त्यावेळेस जनाबाई माता अत्यंत प्रेमाने सगळ्यांना सहकार्य करतात येत, प्रत्येक संतांची सेवा करतात येत. पुढे जाऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्याही कालखंडामध्ये तुकाराम महाराजांचे शिष्य असलेल्या संत बहिणाबाई माता, त्या सुद्धा एक महिला संत म्हणून त्यांनी अनेक अभंग लिखाण केलेले आहेत. आणि त्यावेळेस तुकाराम महाराजांचंही वर्णन म्हणा किंवा जे काही आपले तत्वज्ञानाचे अभंग आहेत ते सुद्धा त्यांनी निर्माण केलेले आहेत. म्हणजे आमच्या महिला संत हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे. इतके त्या अधिकार संपन्न होत्या. त्यामुळं वारीमध्ये पहिल्यापासून महिला ह्या सहभागी होत्याच. बरोबर. आणि आताच्या काळामध्ये सुद्धा हे पाहतो आपण, आधुनिक जगामध्ये वारीमध्ये जसं पुढं पुरुष असतात तशा विनेकराच्या मागच्या साईडला, म्हणजे विनेकर ह्यामध्ये सेंटरला असतो, विनेकराच्या पुढच्या बाजूला सर्व पुरुष चालतात आणि विनेकराच्या सगळ्या मागच्या बाजूला महिला चालतात. त्यामुळं आजही महिला तितक्याच यांनी सहभागी आहेत. आपल्याला कुठं असं म्हणता येणार नाही की बाबा महिलांना इथं अधिकार नाही, काही नाही. आपला हा पूर्वीपासून महिला आपल्यात सहभागी आहेत. बरोबर. आणि तुम्ही बहिणाबाईंचं उदाहरण दिलं आणि मी काही दिवसापूर्वी म्हणजे एक फिल्म बघितला होता, संत तुकाराम महाराजांचा एक फिल्म आहे. आणि त्या फिल्ममध्ये असं दाखवलं होतं की बहिणाबाई येतात आणि संत तुकाराम महाराजांना म्हणतात की तुम्ही मला म्हणजे शिष्य करा, मला गुरु म्हणून तुम्हीच हवे आहात. तर संत तुकाराम महाराज म्हणतात की तुला गुरुची गरज नाहीये, म्हणजे तू फक्त मला गुरु नको माणूस, तू स्वतःचा गुरु स्वतः हो. ठीक आहे, म्हणजे मी जरी तुला काही जरी ज्ञान दिलं ना तर ते एक प्रकारे आकाशात वीज चमकते ना त्याप्रमाणे असतं. तू अंधाऱ्या रस्त्याला चालतेस आणि आकाशात वीज चमकते, तर ते तुला तेवढ्या पुरतच तुला मार्ग दाखवाल. पण जर तुला पूर्ण मार्गावर जायचं आहे आणि तुला पूर्ण प्रकाश पाहिजे, तुझ्या हातात स्वतःलाच तुला मशाल घ्यावे लागेल. म्हणून तू माझा फक्त रेफरन्स घे, पण सगळं ज्ञान, सगळे अनुभव हे स्वतः घे. सगळं मी तुला काहीतरी येऊन सांगितलं आणि तुला पूर्ण ज्ञानप्राप्ती झाली असं कधीच होणार नाही. म्हणून तू गुरुला शोध, पण त्याच्यावर डिपेंड नको राहूस. हे संत तुकाराम महाराजांनी त्यामध्ये जे सांगितलं ते खूपच मला आवडलं. मग तुम्हाला काय वाटतं की एखाद्या वारकऱ्यासाठी किंवा कुठल्याही व्यक्तीसाठी गुरु किती महत्त्वाचा आहे? नाही, आहेच. आपल्या संत परंपरेमध्ये पाहिलं तर सगळ्या संतांची गुरु परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे निवृत्तीनाथ महाराज आहेत, संत नामदेव महाराजांचे गुरु संत विसोबा महाराज खेचर, बरोबर, तेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतून आलेले आहेत. बरोबर. ज्ञानोबांनी त्यांना अनुग्रह दिलेला आहे. त्यामुळं संत एकनाथ महाराजांचे जनार्दन स्वामी, त्याच्या पुढे जाऊन आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांचे बाबाजी चैतन्य, आपले बाबाजी चैतन्य हे ओतूरचे आहेत. राघव चैतन्य, केशव चैतन्य, ही जी परंपरा आलेली आहे तीच बाबाजी चैतन्य. बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. त्यामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या गुरुच्या प्राप्तीसाठी शोधाशोध केलेली आहे आणि त्यांना स्वप्नामध्ये अनुग्रह झालेला आहे गुरुचा. त्यामुळं तुकाराम महाराजांनी जो काही गुरुकडून अनुग्रह घेतला, आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जिने गुंफा कोठे काही, जो काही मंत्र दिलेला आहे तो रामकृष्ण हरी हा मंत्र दिलाय. आणि पुढे ज्यावेळेस बहिणाबाई मातेला सुद्धा स्वप्नामध्ये तुकोबऱ्यांचा अनुग्रह झालाय. ज्यावेळेस ते देहूमध्ये आले त्यावेळेस सुद्धा तुकोबऱ्यांनी त्यांना अनुग्रहित केलेलं आहे आणि रामकृष्ण हरी हा मंत्र दिलेला आहे. त्यामुळं गुरु परंपरा ही आपल्या प्राचीन इतिहासामध्ये किंवा आपल्या वैदिक परंपरेमध्ये पहिल्यापासून चालत आलेली आहे. म्हणजे आणि असं म्हणतात की ज्याला गुरु नाही मग त्याच्यासारखा मूर्ख तो, का
कारण की ते स्वतःलाच गुरु समजून समजतात. आणि ते ज्यावेळेस वाटचाल करतात बरोबर. त्यावेळेस त्यांचं निश्चित पतन होतं. हम्म. कारण की आपण साध्या सोप्या जरी भाषेत समजून सांगायचं म्हटलं, जर आपले आई वडील हे ज्यावेळेस आपण सर्वसामान्य लोक म्हणतात की हे आपले प्रथम गुरु आहेत, है बरोबर. ना. आपल्या शिक्षकाआधी सुद्धा पहिले गुरु कोणी आपले आई वडील आहे. त्यावेळेस आपण आई वडिलांकडे पाहत असताना आई वडिलांचा अनुभव आपल्यापेक्षा जास्त आहे. हो. त्यामुळं निश्चितच आपण त्यांच्या मार्गावरती चाललं पाहिजे, बरोबर. ते जे काही सांगतात. त्यामुळं आपला नक्कीच उद्धार होईल. मग त्याच्यानंतरून शिक्षक येत असतील, पण जे आपल्या आध्यात्मिक प्रवासामध्ये जर आपल्याला कोण लागत असेल तर ते आपले आध्यात्मिक गुरु आवश्यक आहेत. त्यामुळं सगळ्या संतांनी गुरु केलेले आहेत, तर मग आपणही सर्वांनी गुरु केलेच पाहिजे. आणि आता सध्या आपले गुरु कोण आहेत तर संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर रूपाने आपल्या समोर गुरु म्हणून आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या समोर गुरु म्हणून रूपाने आहेत. आणि आपल्या आजही परंपरेमध्ये जे काही वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या परंपरा आहेत त्यामध्ये जे गुरु परंपरा ते सगळ्या चालत आलेल्या आहेत वर्षानुवर्ष. आजही ते चालूच आहेत. तर महाराज मला नेहमी प्रश्न पडतो की आता एवढा दिवस आपल्याला वारी करायची आहे, तर मग तिथं राहण्याची खाण्याची ही सगळी सोय व्यवस्था कशी असते, म्हणजे वारकरी कसं मॅनेज करतात एवढं सगळं? आता ही जी सगळी व्यवस्था असते ती साधारण 3 महिन्यापूर्वीपासून चालू होती. ओके. ज्यावेळेस देहूमध्ये बीजोत्सव पार पडतो त्याच्या दुसऱ्या दिवशीच वारी संदर्भाने मीटिंग लागते. म्हणजे आषाढी वारीची सर्व जे काही दिंडी चालक आहेत, दिंडी मालक आहेत, ते सगळेजण एका ठिकाणी उपस्थित येतात. संस्थान स्वतः त्यांची मीटिंग घेतं आणि आता पुढची येत्या वारीविषयी चर्चा करतं. मागच्या वारीमध्ये काही अडचण आल्या, आता यंदाच्या वारीमध्ये काही सुधारणा करायच्यात आपल्याला, त्याविषयी सगळा विचारविनिमय होतो. आणि त्यावेळेस मग वारीची काही तयारी चालू होती. मग प्रत्येक दिंडी चालक असतो तो संपूर्ण जे काही दिंडीमध्ये सहभागी होणारे जे वारकरी आहेत त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवतात की यंदाच्या वारीला कोण कोण येते. मग साधारण 200-300 लोकांपासून ते जवळजवळ 1000 लोकांपर्यंत 2000 लोकांपर्यंत वारकरी सहभागी होतात एका दिंडीमध्ये. ओके. पुन्हा त्यांची एका प्रकारे भेशी घेतली जाते. त्याला आपण म्हणू शकतो की जो काही प्रवास खर्च आहे, जे काही शुल्क आहे ते सगळं शुल्क आकारतात. आणि त्यामध्ये गाडी केली जाते, त्यांचं काही पंक्ती असतील, नाश्ता असेल, त्याची सगळी व्यवस्था लावली जाते. त्यांची राहण्याची व्यवस्था असेल, तंबू वगैरे, ते सगळं पूर्वनियोजन केलं जातं. आणि त्याच्यानंतरून ज्यावेळेस संस्थानकडून हे नियोजन असतं की या गाड्यांची व्यवस्था लावणं, मग सरकार परवानगी देते की संस्थानला पास वाटण्याचे, की गाडीचे पास, की जेणेकरून गाडीला त्रास होता कामा नये. कारण की दिंडी ज्यावेळेस चालत असते वाटेने त्यावेळेस ती गाडी पुढच्या विसाव्याला किंवा पुढच्या मुक्कामाला जाऊन थांबते, तिथं त्यांचं जेवण वगैरे सगळं तयार करत. ही सगळी व्यवस्था पूर्वी सगळी रचना लावली जाते. संस्थांकडून प्रत्येक दिंडीला पत्र पाठवलं जातं यंदाच्या वारीचं सगळी डिटेल्स म्हणा, की कुठं कुठं कोणते मुक्काम आहेत, कुठं काय बदल झालेले आहेत, कोणती तिथी कधी क्षय होतो, कधी एखादी तिथी वाढते, ह्याची सगळी पूर्वकल्पना दिली जाते. आणि यंदा जर आधुनिक काय करायचं असेल, नियोजन असेल, तर त्याप्रमाणे सुद्धा काही कल्पना पूर्वी कळवल्या जातात. असं सगळं 3-1 महिन्यापूर्वीपासून वारीचं नियोजन चालू होतं. संस्थांमध्ये संपूर्ण आपली पालखी असन, जे काही चांदीचे गरुड टक्के असतील ते सगळे धुवून वगैरे, मंदिर सगळं धुवून वगैरे प्रस्थानची तयारी होती. त्यासाठी एक मुख्य वारकरी म्हणा किंवा एक ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी त्याच्या हातून पादुकांचं पूजन होतं. आणि त्याचबरोबर काय आपल्या शासकीय मंडळांमधला एक व्यक्ती तिथं उपस्थित असतो. असे 2 व्यक्तींच्या हस्ते त्या पादुकांचं पूजन होतं. आणि साधारण तुकोबऱ्यांचं प्रस्थान हे दुपारच्या 2 ते 3 दरम्यान होतं. आणि पादुका बाहेर पडल्यानंतर संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा होती. प्रदक्षिणा झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर शेजारीच इनामदारवाडा आहे, त्या इनामदारवाड्यामध्ये पादुका पहिल्या दिवशी मुक्कामी असतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी एक 9-10च्या दरम्यान पुन्हा पादुका इनामदारवाड्यातून प्रस्थान करतात आकुर्डीकडं. असा एक टप्पा प्रवास करत करत दशमीच्या दिवशी बरोबर पादुका पंढरपूरमध्ये पोचतात. मग एकादशीला पुन्हा पादुकांचं प्रदक्षिणा वगैरे होती, द्वादशीला खिरपतीचं कीर्तन होतं, आणि पुन्हा पौर्णिमेला पांडुरंग परमात्म्याची आणि जे काही संत आहेत त्यांच्या पादुकांची भेट होती पांडुरंग परमात्म्यासोबत मंदिरामध्ये. ती भेट झाल्यानंतर काल्याचं कीर्तन होतं. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर पुन्हा पादुका परतीचा प्रवास करू लागतात.
ओके, म्हणजे खूप आधीपासूनच सगळं प्री प्लॅन्ड असतं. सगळं प्री-प्लॅन असतं. ओके. आणि शिस्तबद्ध असतं सगळं पूर्वनियोजन. जे वारकरी हा स्वावलंबी आहे आपण जर पाहायला गेलो तर. मग वारकरी हा कोणावरती डिपेंडेंट नाही. बरोबर. पहिल्यापासून जर आपण पाहिलं की महिना वारकरी असो किंवा आषाढी कार्तिकी, माघ महिन्यातले असो किंवा चैत्र महिन्यातले असो, कोणतेही वारी करणारा जो वारकरी असतो हा स्वावलंबी असतो. आताच्या काळामध्ये आज गाड्या वगैरे सुविधा आहेत. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस वारकरी बाहेर निघायचा त्यावेळेस संपूर्ण त्याचा शिदा, त्याची काही राहण्याची काही व्यवस्था असन, कपडे वगैरे काय असतील ते सगळे तो स्वतःच्या खांद्यावरती त्याच्या असायच्या. ओके. आणि खांद्यावरती ती शबनम म्हणा, ती बॅग म्हणा, ती अडकून तो वारी करायला लागायचा. ओके. आणि वारी करत असताना मग कोणाच्या इथं राहायचंय किंवा कोण मला खायला देणार आहे ह्याची काहीच पूर्वकल्पना नाही किंवा हे कोणतं नियोजन नसतं. ज्यावेळेस आपला स्वतः शिदा आणलेला आहे, स्वतः आपण आपला स्वयंपाक करायचा आणि आपण स्वतः खायचा आणि पुढची वाट चालायची. अपेक्षा करायची नाही कशाची की कोणीतरी मला खायला देईन, कोणीतरी मला राहायची व्यवस्था करण. त्यामुळं वारकरी हा मुळातच स्वावलंबी आहे. बरोबर. आणि स्वावलंबी असल्यामुळं तो स्वतः संघर्ष करण्याचा जाणतो तो. बरोबर. आणि कुठलंही संकट आलं तर त्याच्यावरती मात करायचं तोही ते जाणतो. बरोबर. एवढा हा वारकरी परिपक्व आहे. बरोबर. त्यामुळं वारी करत असताना जो वारकऱ्याचं तुम्ही आपण मागाशी म्हणून गेला की जे काही मन कसं काय त्याचं खंबीर होतं तर त्याचं कारण तेच आहे, कारण की तो स्वावलंबी आहे. बरोबर. आणि मग आता हा जो वारीचा जो आपण म्हणतो मार्ग आहे तो असा आधीपासून फिक्स असतो का दरवेळी असं बदलतं की कुठे अडचणी आल्या त्यामुळे आपण रूट आता बदलूया किंवा कसं असतं त्याचं नियोजन? जर आपण पाहिलं वारी वर्षानुवर्ष चालू आहे, रोड कधी बदलत नाही, रस्ता कायम तोच राहतो. पण एखाद्या वेळेस काही अडचण आली म्हणजे मागं 1832 मध्ये ज्यावेळेस पालखी सोहळा वेगळे झालेले आहेत त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांचा वेगळा मार्ग आणि तुकाराम महाराजांचा वेगळा मार्ग त्यावेळेस एकदा बदलला होता. त्याच्यानंतर बरेच वर्ष झालं की तो काही मार्ग कधी बदलला नाही परत. आणि आताही काही अडचणी अशा येतात की एखादा जो जुन्या वेळेस मग आपण जर पाहिलं जे काही आपले रस्ते आहेत ते आता नवीन तयार झाले आणि पूर्वीचे रस्ते हे खेड्यामधनं जात असतील मग ते पालखी खूप फिरून जायला लागायची. मग त्यावेळेस आता नवीन रस्ता झालाय म्हणून आपण जे जुने रस्ते बंद केले, समाज वाढलेला आहे, लाखोंनी लोक असतात आणि त्या सर्व लाखो लोकांना एका खेडेगावांमध्ये परत फिरून जायला जे त्रास होतो. मग त्यासाठी आपण काही कधी कधी बदल करतो की आपण साधा सोपा जो रस्ता असेल त्या रस्त्याने आपण पुढे घेऊन जातो. पूर्वीच्या काळामध्ये रस्ते बारीक होते त्यामुळे आपल्याला काही पर्याय नव्हते त्यावेळेस किंवा खाण्याची व्यवस्था, पंक्तींची व्यवस्था होण्यासाठी आपण त्या खेड्यामध्ये जायचो. पण आता तशी व्यवस्था करायची आवश्यकता नाही. आता प्रत्येकजण आपापला शिदा घेऊन सोबत येते त्यामुळे आता बऱ्यापैकी आपण आहे त्या मार्गाने जातो जो आपल्या सर्वांना सोयीस्कर असेल त्या रस्त्याने. बरोबर. आणि मला तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आवडेल मला, तुम्ही वारकरी आहात आणि मी स्वतः पण म्हणजे आपलं वारकरीच आहे. तर मी जेव्हा तुळशीची माळ घालणार होतो तेव्हा मी थोडा विचार केला की तुळशीची माळ नक्की घालतात का आणि ती तुळशीचीच का असते. तर मला ते उत्तर असं मिळालं, एका पुस्तकात वाचलं होतं मी, की आपण देवाला जेव्हा नैवेद्य देतो त्यावेळी त्यावर तुळशीपत्र ठेवतो. म्हणजे याचा अर्थ की हा जो नैवेद्य आहे हा देवाला आपण अर्पण केला आहे. कुठलीही गोष्ट देवाला जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा तुळशीपत्र ठेवून देतो. तर जेव्हा आपण तुळशीची माळ जेव्हा आपण घालतो आपल्या देहावर ठेवतो तेव्हा आपला हा देह आपण आपल्या परमात्माला आपण दान करून टाकला किंवा त्याला आपण पूर्ण देऊन टाकलं की आता हा देह माझा न राहिला, हा सगळा देहावर अधिकार तुझा आहे. तर एक आता रिसेंटली गाणं ऐकलं होतं, त्या गाण्यामध्ये पण तसं लिहिलं होतं की जन्म झाला वारकरी वाट समजली खरी, देह देवाची पंढरी विटू मनाच्या गाभारी. म्हणजे हे गाणं पण खूप त्याला संलग्न सांगतं की वारकरी असणं काय आहे की तुमचा देह हा पूर्ण त्या विठुरायाला आपण अर्पण केला. तर तुम्हाला काय वाटतं सर की वारकरी असणं म्हणजे काय नक्की आहे? वारकरी असणं म्हणजे आपण जर पाहायलाच गेलो तर वारकरी हा संप्रदायापुरता मर्यादित नसून वारकरी ही एक जीवनशैली आहे. ओके. म्हणजे आपण जे दररोजचं जीवन जगतो त्याच्यामध्ये आपण जे काही म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आज आपण प्रपंच हे आणि परमार्थ हे दोन्ही साधतो. बरोबर. आणि आपला जो पांडुरंग परमात्मा आहे ह्याला जे काही प्रिय आहे मग ते आपण तुळशीची माळ म्हणतो. ज्या भगवंताला जी वस्तू प्रिय आहे ती वस्तू आपला भक्त धारण करतोय मग ती तुळशीची माळ आहे. की आपल्या देवाला आवडती तुळस म्हणून आपणही तुळशी लावतो, आपल्या देव व बुक्का लावतो म्हणून आपणही बुक्का लावतो. मग जसा आपला भगवंत आहे तसं आपण सगळं त्याचं अंगीकारतो. आपला देव हा
त्याचं समचरण आहे. त्याचं समचरण असल्यामुळं तो सगळीकडे समत्वाने पाहतो. त्याचे तो कोणत्या प्रकारे भेद नाही आहे. त्यामुळे वारकरी सुद्धा कोणत्या प्रकारचा भेद करत नाही. बरोबर. मग ह्या सगळ्या संकल्पना आपल्या आपण देवाकडून घेतलेल्या आहेत. बरोबर. ज्याची आपण पूजा अर्चा करतोय. तोच आपला माझ्या विठोबाचा काहीसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु, असं तुकाराम महाराज ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस भगवंतच माझा, देवा तुम्हीच माझे गुरु व्हा, अन्य कोणाला मी आग्रह करू, कारण की तुम्हीच, तुमच्यापर्यंतच मला पोहोचायचंय. त्यासाठी ह्या सगळ्या वारकरी ही जी एक कन्सेप्ट म्हणता येईल नाही का, ही पूर्णपणे संतांनी वर्षानुवर्ष एक डेव्हलप केलेली आहे. आणि वारकरी हा जसा शांत संयमी आहे तसाच तो शूर आणि वीर सुद्धा आहे. जर आपण पाहिलं गेलं तर संत एकनाथ महाराज ज्यावेळेस आपले गुरु जनार्दन स्वामी त्यांच्या इथं ज्यावेळेस ते शिक्षण घेत होते, जनार्दन स्वामी हे देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार होते. आणि त्यावेळेस ते ध्यानस्थ असताना काही परकीयांचं आक्रमण आलेलं आहे. परकीयांचं आक्रमण हे कळलं ज्यावेळेस एकनाथ महाराजांना, त्यावेळेस त्यांनी त्यांच्या गुरुला सांगायला गेले तर ते समाधिस्थ अवस्थेमध्ये होते. म्हणून गुरूंचे सगळे जे काही वस्त्र आहेत ते घातले, अंगावरती चिलखत चढवलं, एका हातामध्ये तलवार घेतली, एका हातामध्ये ढाल घेतलेली आहे आणि ते युद्धासाठी उतरलेले आहेत. ज्यांना आपण शांतीब्रह्म म्हणतो ते संत एकनाथ महाराज युद्धाला उतरून जे दिसण त्याचा शिरच्छेद करत निघालेले आहेत. हे काय आपल्या संतांची जी काही पद्धत आहे की एका ठिकाणी तितकेच ते शांतीब्रह्म आहेत. ज्यावेळेस ते आपल्या परमार्थामध्ये आहेत, ज्यावेळेस एखादा आपल्यावरती अन्याय करतो त्यावेळेस ते हातामध्ये तलवार घेऊन त्याचा सामना करतात. एवढंच तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज ते सुद्धा ज्यावेळेस शेजारी सांगरुडी गावामध्ये एक खान सरदार हा चालून आला होता, त्यावेळेस नारायण महाराजांनी हातात तलवार घेऊन सगळ्या वारकऱ्यांना एकत्र करून गळ्यातले टाळ खाली ठेवले, त्यांनी हातामध्ये तलवार घेऊन ते युद्धाला उतरलेले आहेत. हे सगळं आपल्या इतिहासामध्ये आहे. त्यामुळं नाथळाच्या माती हानुकाठी म्हणणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्यांचे चिरंजीव हातामध्ये तलवार घेऊन सुद्धा युद्धाला उतरतात आहेत. तुकाराम महाराज पायकीचे अभंग सुद्धा सांगतात आणि पायकीच्या अभंगातनं गणिमी कावाविषयी म्हणा किंवा मावळ्यांनी आपल्या पायकांनी सेवकांनी आपल्या राजाच्या ठिकाणी आपली निष्ठा कशी असावी ह्याचं वर्णन सुद्धा आपले संत करतात आणि आपल्या सगळ्या मावळ्यांना सांगतात की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे जाऊन उभे राहावा. ह्याचं प्रबोधनच तुकाराम महाराजांनी त्यावेळेस 12 मावळांमध्ये केलेले आहे. हे आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला हेच जाणवतं की वारकरी हा एवढी परिपूर्ण कन्सेप्ट आहे की तो एकदम देवभोळा म्हणता येईल की बाबा भक्तीच्या नादामध्ये एक भोळी बाबडी भक्ती करतोय, तसं नाही. ही जागृतीतली भक्ती आहे, म्हणजे जाणून केलेली भक्ती. आपण नाचतो कधी, ज्यावेळेस आपण पाहतो की वारकरी हे वारीला जात असताना त्यावेळेस ते नाचतात, ज्यावेळेस पावलं खेळतात. हे कधी खेळणे ज्यावेळेस त्यांना ज्ञान झाल्यानंतरून त्या ज्ञानाच्या आनंदामध्ये खेळणे, अज्ञानामध्ये नाचणं नाही येते. आपण बऱ्याच वेळा पाहतो की लोक अज्ञानामध्ये नाचतात, बाबा हा नाचतोय म्हणून मी पण नाचतोय, मी नाचतोय म्हणून तोही नाचतोय. तसं नाही. ज्यावेळेस त्यांना ते स्वतः वारकरी होतात आणि ज्यावेळेस त्यांना ते ज्ञान होतं की बाबा वारकरी म्हणजे नक्की काय, आणि त्यावेळेस त्या आनंदामध्ये ते नाचले जातात. हीच मूळ आपल्या वारकरी संप्रदायाची व्यापक भाव आहे की ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण विश्वाला सामावून घेतो. सर्वात्मक जो विश्वात्मक पांडुरंग परमात्मा आहे, ज्ञानेश्वर महाराज स्वतः त्याचं वर्णन करतात, आता विश्वात्मकी देवे. बरोबर. त्यावेळेस त्या विश्वात्मक देवतेची ते प्रार्थना करतात येत, श्री निवृत्तीनाथांचं नमन करतात येत आणि पसायदान रूपी ते प्रसाद मागतात येत. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्यावेळेस एखादा दुष्ट मनुष्य असन, त्या दुष्ट मनुष्याचा नाश हो असं ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा नाहीये, तर त्या दुष्ट मनुष्यामधला जो काही दुर्गुण आहे त्या दुर्गुणाचा नाश हो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि तो नाश एकदा झाला, त्याचा दुर्गुणाचा नाश झाला तर सगळे चांगलेच आहेत आणि मग सगळ्यांनी मित्रवत राहावं, सगळ्यांनी एकत्र राहावं. आणि ही जी कन्सेप्ट ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, ज्याला 750 वर्ष झाली, ते सगळं भगवद्गीतेचा तो सारच आहे. आणि त्यावेळेस आपल्याला जाणवतं की वारकरी हा किती परिपक्व झालेला आहे. बरोबर. त्याच्यानंतरून हे विश्वची माझी घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरा आपण झाला, हे म्हणणारेच ज्ञानेश्वर महाराज आहेत की त्याची मती त्याची बुद्धी अशी असावी की हे संपूर्ण विश्व माझं घर आहे. आज आपण अडकलोय की 1 BHK मध्ये 2 BHK मध्ये 4 भिंतींच्या आतलं घर म्हणजे माझं. आपण जन्माला कुठं आलो तर आपण जन्माला ह्या पृथ्वी तलावरती आलेलो आहे. आपण जन्माला 1 गुंठ्यामध्ये नाही आलो, आपण अर्ध्या गुंठ्यामध्ये जन्माला नाही आलो. ही जी व्यापक संकल्पना ज्यावेळेस संत म्हणतात
त्यावेळेस कुठं भेदच राहत नाही. ज्यावेळेस हे विश्वच माझं घर असं वसुदैव कुटुंब आपण म्हणतो, त्यावेळेस ती पण संकल्पना वेदांपासून आपल्याकडे आलेली आहे. ह्या व्यापक भावातनं आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस तो वारकरी आपल्याला समजून येतो की तुकाराम महाराजांना जी अनुभूती झालेली आहे, ज्यावेळेस वारीच्या वाटेवरती आपण चालतो त्यावेळेस आपला निवारा कुठं असतो? रस्त्याचा असतो. आपल्यावरती छत कोणतं असतं? तर ते आकाश असतं. आपलं आसन काय? ही पृथ्वीच आहे. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू म्हणणारे तुकाराम महाराज ज्यावेळेस हे अनुभव घेतात की मला आता अनुभवला येते की हे संपूर्ण आकाश म्हणजे माझं मंडप आहे. माझ्या घराचं छत म्हणजे काय? आकाश आहे. आणि माझं आसन मी ज्याच्यावरती बसलोय ती माझी काय? पृथ्वी आहे, माझं आसन आहे. त्यामुळे आता हे संपूर्ण जगतच माझं घर असल्यामुळं आता मी कुणाशी कामना करू, कुणाचा क्रोध करू, कुणाचा द्वेष करू, असं कोणताच विकार त्यांच्या मनामध्ये निर्माण होत नाही. ही संकल्पना आपल्या वारकऱ्यांनी मांडलेली आहे. ह्या व्यापक भाव जोपर्यंत आपल्या तरुण पिढीलाही आणि जे काही सुशिक्षित असतील, जे काही अज्ञानी लोक असतील त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवत नाही तोपर्यंत आपण हे संतांचं कार्य पुढे घेऊन जात नाही, अशी याची आपल्याला खंत वाटली पाहिजे. आपल्याकडे हे सगळं साहित्य जन्माला आलेलं आहे. आपल्याकडे अनेक संत निर्माण झालेले आहेत आणि अनेक संतांनी आधुनिक काळामध्ये सुद्धा आपल्याला संपूर्ण जी काही वारकरी म्हणून जीवन जगता येईल, जे परिवर्तनशील आहे, त्याची मांडणी आपल्या संतांनी आपल्याला करून ठेवलेली आहे. हजारो वर्ष हे सगळे तत्वज्ञान चालते. आजही आपण पहा की 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, नामदेवरायांनी संपूर्ण भारत भ्रमण करून वारकरी पंथाचा प्रचार प्रसार केलेला आहे. ते आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या सत्ता आपल्यावरती येऊन गेल्या. इस्लामची सत्ता असन, मोगलांची सत्ता असन, पुन्हा त्याच्यामध्ये इंग्रजांची सत्ता असन, वेगवेगळ्या सत्ता येऊन गेलेल्या आहेत. ह्या पारतंत्र्यामध्ये असताना सुद्धा आपला वारकरी संप्रदाय टिकून राहण्याचं कारण काय? तर ते एकमेव असं आहे की जो संप्रदाय कोणत्याही प्रकारच्या काही काल्पनिक गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही. तो संपूर्ण शाश्वत जो पांडुरंग परमात्मा आहे, जे शाश्वत ब्रह्मस्वरूप आहे आणि जे शाश्वत तत्वज्ञान आहे, त्याच आधाराने तो भक्ती करतोय. आणि त्या भक्तीमुळं जी ज्ञानोत्तर भक्ती आपण त्याला म्हणतो, जी ज्ञानेश्वर महाराजांनी चिद्विलास म्हणून मांडलेली आहे, किंवा अद्वैतज्ञानाच्या पुढची ज्ञानोत्तर भक्ती कल्पित द्वैत मांडून जी भक्ती केली जाते, त्या भक्तीची संकल्पना मांडल्यामुळं आजपर्यंत आपण आपला महाराष्ट्र हा एवढ्या व्यापक विचारांचा आहे. आणि आपण सहज म्हणतो की आमच्या महाराष्ट्रामध्ये कोणतीही संघटना असो किंवा कोणताही नवीन विचार असो तो निर्माण होण्याचं कारण काय? कारण की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण द्वैतातनं भक्ती करतो, पुढं ती अद्वैतामध्ये रूपांतरित होते, अद्वैतानंतर आपण तीच पुढं कल्पित द्वैत करून पुन्हा भक्ती करायला लागतो, त्यालाच आपण ज्ञानोत्तर भक्ती म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज त्याला चिद्विलास म्हटलं गेलेलं आहे. ह्या ज्या संकल्पना आल्या संपूर्ण रामानुजाचार्य असन, माधवाचार्य असन, ह्या वेगवेगळ्या जगद्गुरू शंकराचार्य असन, ह्या सगळ्या तत्त्वज्ञानांचा सहभाग आपल्या वारकरी संप्रदायामध्ये झालेला आहे. त्यामुळं हिंदू धर्माचं विकसित स्वरूप जर कोणतं असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे, हे आपण सांगितलं पाहिजे. आणि भारताच्या दृष्टीने जर आपण पाहायला गेलं तर भक्ती संप्रदाय सगळ्यात प्रगतशील कोणता असेल तर तो वारकरी संप्रदायातली भक्ती परंपरा ही सगळ्यात प्रगतशील आहे. आजही तुम्ही बघा, जवळजवळ महाराष्ट्राच्या आजूबाजूला जेवढे राज्य आहेत, मग वरती गुजरात असन, MP असन, UP असन, इकडून आंध्र प्रदेश असन, खालच्या बाजूला आपल्या महाराष्ट्राच्या तमिळनाडू असन, तेलंगणा असन, पुन्हा केरळ असन, इथपर्यंत आपला वारकरी संप्रदाय हा पसरलेला आहे संपूर्ण. एवढंच नाही तर नामदेव महाराज पंजाबपर्यंत जाऊन आपल्या पांडुरंगाचा विठ्ठल हा शब्द आजही आपल्याला ग्रंथगुरु साहेबांमध्ये पाहायला भेटतो. तो शीख पंथाचा धर्मग्रंथ म्हणून आपण ओळखतो. त्याच्यामध्ये 700 वर्षापूर्वी नामदेव महाराज ज्यावेळेस पंजाबमध्ये 9-10 वर्ष राहून तिथल्या लोकांना धर्मजागृती करतात, त्यावेळेस 61 पदं हे नामदेवरायांची घेतली जातात त्या ग्रंथामध्ये. आणि त्याच्यामध्ये विठ्ठल शब्द आपल्याला आढळतो. त्याच्यामध्ये आपल्या प्रभू रामचंद्रांचं गोविंदा हे सगळे शब्दांमधून आपलं तत्वज्ञान, जे वारकरी तत्वज्ञान आहे त्याला आपण म्हणता येईल की ते तिथं आपल्याला पाहायला भेटतं, जे सनातन वैदिक परंपरेला अनुसरून आहे. हे सगळं आपल्याला वारकरी म्हणून आपण ते अनुभवतो. ही सगळी संकल्पना आपण भाग्यवान समजलं पाहिजे की आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आणि ह्या असंख्य संतांचे आपल्यावरती उपकार आहेत की आज आपण त्यांनी जे काय आपल्याला शिकवून दिलेली आहे त्याच्यावरती आपण पुढचं मार्गक्रमण करतोय.
बरोबर. आता ह्या एवढ्या वर्षामध्ये वारीची जी संकल्पना आहे किंवा वारीचं जे स्वरूप आहे ते पण थोडंसं आता हळूहळू चेंज होताना दिसतं. म्हणजे आपल्याला आता आधी लोक फक्त आणि फक्त पायी वारी करायचे. आता काही जण गाड्या घेऊन किंवा टू व्हीलर्सनी जातात आणि परत आत्ता जे म्हणतो ना की वारीला सर्वात जास्त सोशल मीडियावर खूप ग्लोरीफाय केलं जातं किंवा सगळं दाखवलं जातं. तर ह्या सगळ्या आधुनिक गोष्टींचा वारीवर कसा परिणाम आहे? चांगला आहे की वाईट आहे? तसा पाहायला गेलं तर चांगला परिणाम आहे, कारण की ज्यांना शक्य होत नाही वारीला येणं, म्हणजे पूर्वीच्या काळातलं जर आपण पाहिलं, म्हणजे आधुनिक काळाच्या पूर्वीची वारी कशी होती, तर ज्यावेळेस एखादा वारकरी हा पंढरपूरला निघायचा म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये, त्यावेळेस सर्वांना भीती असायची म्हणजे घरातल्यांना, की बाबा हा आषाढी वारीला चाललोय, भयंकर पाऊस असतो, बरोबर. मध्ये प्राणी असतात, मग तो पुन्हा जिवंत मागे येतोय का नाही, ह्या एका भीतीने सगळे वारी करायचे. बरोबर. आणि त्यामुळं घरातल्या म्हणजे कुटुंबातला एक जण हा पंढरीची वारी पण हमखास करणार, तो जे वारी केला तो जाणार म्हणजे जाणारच, पण अशी वारी असायची. पण आज ती आता परिस्थिती नाहीये. त्यामुळं आज आधुनिक काळामध्ये आपण पाहतोय तर आपल्याला सुखसुविधा भरपूर आल्या आहेत. जसं मगाशी सांगून गेलो की गाडीची व्यवस्था असणं, सुरुवातीला बैलगाड्या लागलेल्या पालखीमध्ये, दिंडी सोबत पूर्वीच्या काळात बैलगाडी असायची, पण कालांतरानं मग गाडी यायला लागल्या. आज मोठ्या मोठ्या म्हणजे सुरुवातीला जीप वगैरे असायच्या आणि आता मोठे मोठे ट्रक म्हणा ते येतात गाडी सोहळ्यामध्ये. आणि त्यामुळं वारीचं स्वरूप प्रचंडपणे बदललेलं आहे. म्हणजे बदललं कसं की सुखसुविधांनी. त्यामुळं भरपूर गोष्टी आपल्याला चांगल्या अवेलेबल आहेत. काही बऱ्यापैकी त्रास होत नाही कुणाला. सगळ्या व्यवस्था, खाण्यापिण्याची तर अडचण मुळीच होत नाही. ह्या सगळ्या व्यवस्था असताना त्यामुळे आज आधुनिक म्हणतोय आपण की जरा मोबाईल असणं, GPS असन, ह्याने आता बऱ्यापैकी GPS-मुळे फायदा काय होतो की आपल्याला कळतं की ट्रॅफिक कुठं काही जाम झालेलं आहे. त्यामुळं आपण सगळं पूर्वनियोजन करू शकतो किंवा पुढं काय अडचण आली हे सुद्धा आपल्याला आता समजते. मोबाईलमुळे आपल्याला सगळे आज पाहतो की हजारोंच्या संख्येने तरुण मुलं म्हणा किंवा सगळेजण शूट करतात वारी. मग ती शूट केल्यामुळं आज आपल्याला तो ठेवा आपल्याला आहे की आपल्या पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी, किंवा वर्षभर आपण त्या वारीविषयी चिंतन करतो, वारीविषयी आपलं मनन होतं की बाबा वारीमध्ये वेगवेगळ्या अडचणी आपल्याला काही असतील तर त्याच्यावरती काय आपण पर्याय शोधू शकतो का, हे आपल्याकडून काम केलं जातं. त्यामुळं जे शूट होती वारी त्याचा पण आपल्याला चांगला फायदा आहे की जो समाजापर्यंत पोहोचवण्याचा. आणि जो आपण त्याच्यातला चुकीचा पॉईंट म्हटला तर काय असेल किंवा निगेटिव्ह काय असेल, तर जे काही चुकीच्या बातम्या असतील की अनेकांनी वेगवेगळे प्रश्न उचलले की वारी ही विषमता आहे, त्याच्यामध्ये जातीभेद केला जातो, अशी ही जी काही मूर्ख लोक आहेत की काही गोष्टी मुद्दामून पसरवायच्या वारीच्या निमित्ताने, की वारकरी संप्रदाय हा एकमेव संप्रदाय असा आहे किंवा आपल्या चारही वर्ण जिथे एकत्र येतात, 18 पगड जाती जिथे एकत्र येतात, तो वारकरी संप्रदाय. या वारीमध्ये येताना तो अमुक जातीचा आहे म्हणून त्याला वेगळे कपडे, तो अमुक जातीचा आहे म्हणून त्याचा वेगळा शर्ट, असं काहीच नाही. तो वारकरी आहे, त्यासाठी त्याचा जो पोशाख आहे तो पांढरा पोशाख आपल्या संप्रदायाने ठरवलेला आहे. त्याचं कारण तसं की पांढरा रंग हा वैराग्याचं प्रतीक आहे. आणि आपली जी भक्ती परंपरा आहे ही वैराग्यप्रधान भक्ती आहे. जिथं ऐश्वर्यप्रधान भक्ती, त्याच्यामध्ये रंगीत कपडे घातले जातात, त्याच्यामध्ये वेगवेगळे दागदागिने घातले जातात, तसेच ते भगवंताला घातले जातात. पण आपल्या भगवंताच्या अंगावरती तुळशीची माळ आहे आणि भक्ताच्याही अंगावरती तुळशीची माळ आहे, त्याचे पोशाख पांढरा आहे आणि आपला भगवंतही हा वैराग्यप्रधान आहे. त्यामुळे ती भक्ती आपली वैराग्यप्रधान असल्यामुळं आपण बाकीच्या कोणत्या गोष्टी येत नाही आपल्यामध्ये. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना 18 पगड जातीतला कोणताही मनुष्य असेल तरी त्याला ती भक्ती करणं शक्य होतं. त्यामुळं आजही दिंडीमध्ये तुम्ही पहा की एकाच पंक्तीला एकाच ठिकाणी, जसे लांब जाण्यापेक्षा आपले संत मंडळीच पहा. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या वेळेस सगळे संत चोखोबरे असतील, रंका महाराज, बंका महाराज, गोरोबा काका, मुक्ताई माता, पुन्हा जनाबाई माता, नामदेव राय, सावताळी महाराज, गोरोबा काका, हे सगळे संत एका ठिकाणी एका पंक्तीला बसलेले आहेत. जर संत आपल्या एका पंक्तीला बसू शकतात, त्यावेळेस आपली पिढ्यानपिढ्या ही चालत आलेली वारी ह्या प्रत्येक दिंडीमध्ये 18 पगड जाती ही सहभागी होत आलेली आहे. आणि आजही तुम्ही पहा पालखी सोहळ्याचे चोपदारांपासून जे काही सेवेकरी आहेत, भोई आहेत, जे काही सेवा देतात, मग जे काही नगाडा वाजवतात, हे सगळे लोक वेगवेगळ्या जातीचे आहेत, पण ते सगळे पिढ्यानपिढ्या आहेत. म्हणजे असं नाही की बाबा 1-2 वर्ष झालं किंवा 50 वर्ष झालं, जवळजवळ 200, 300 वर्ष झालेली आहेत
ह्या सगळ्या परंपरेला. आणि ते आजही 18 पगड जातीतले वारकरी एकत्र चालतात. बरोबर. आणि मग आता ॲट द एंड ऑफ द पॉडकास्ट मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जेव्हा एखादा वारकरी किंवा स्वतः तुम्ही जेव्हा पंढरपुराला पोचता त्यावेळी तो अनुभव कसा असतो? त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तुकोबऱ्यांचं प्रमाणे की पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थव्रत. अनेक तीर्थांना मी जात नाही असं नाही, पण रस नाही, आवड कुठे पंढरीला जाण्याची. म्हणजे ती एक उत्सुकता लागून असते की आता आपण पंढरपूरला जायचंय. आणि पंढरपूरला जात असताना आपल्याला जे काही चांगलं करायला जमणं ते आपण चांगलं करायचं, लोकांना मदत करायची, लोकांचं सहकार्य, लोकांना अन्नदान करायचं, पंक्ती वाढायच्या, लोकांची व्यवस्था सेवा करायची. आणि त्यामुळं हा प्रत्येकजण त्या प्रेरणेने येतो की काही ना काही आपल्याला चांगलं कर्म करायला भेटन. मग तो एक मनामध्ये आनंद असतो, भजन करायला भेटन, भजनाचा आनंद घ्यायला भेटन, पावलं खेळायला भेटतील, रिंगण पाहायला भेटन, रिंगणामध्ये खेळायला भेटन. असा फक्त आणि फक्त आनंदच आनंद वारीमध्ये असतो. आणि यंदाच्या वारीमध्ये आम्ही काही संकल्पना राबवतोय की माझी वारी माझा संकल्प. ओके. वारी समाज परिवर्तनाच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम चालवतोय की त्यामध्ये आपण गोसेवा असन, पुन्हा पर्यावरण सेवा असन, त्याचबरोबर नित्यनियमाची काही सेवा असन. म्हणजे नित्यनियमामध्ये काय करू शकतो तर आपण यंदाच्या वारीच्या निमित्ताने आपण एक संकल्पना धरूया, एक संकल्प करूया की मी घरी गेल्यानंतर मी नित्यनियम माझा पार पाडन. कोणता नित्यनियम? जो वारकरी नित्यनियम आहे आपला. मी हरिपाठ करण, मी नामस्मरण करण. एक छोटा आणि सोपा नित्यनियम आहे की मी दररोज उठल्यानंतर देवघरामध्ये जाईन आणि तिथं गेल्यानंतर मी नामस्मरण करण, तिथं साधारण हरिपाठ करण. आठवड्यातनं एक दिवस सामूहिक हरिपाठामध्ये मी सहभागी राहीन. असे आपण करू शकतो. एखादा वारीच्या निमित्ताने एक संकल्पना करू शकतो की मी गोसेवा करण. मी गावी गेल्यानंतर जवळ असलेली कोणती गाय असन त्या गायची मी चारा देईन, मी तिथं स्वच्छता करण, शेण काढण, काही सेवा करू शकतो. किंवा पर्यावरणाची सेवा करू शकतो आपण की प्रत्येक एकादशीला मी एक झाड लावण. 12 महिन्यामध्ये 24 एकादशी येतात, मी 24 झाडं माझ्याकडून लागतील. नाही, आपण ही वारी करतोय तर ह्या वारीच्या निमित्ताने वर्षानुवर्ष समाज परिवर्तन झालेलं आहे, की समाज लोकशिक्षित झालेला आहे. आणि यंदाच्या वारीमध्ये आपण अशी काही ना काही संकल्प केली पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये काही ना काही परिवर्तन येईल, आपला समाज हा प्रगती करण, अशी काही ना काही संकल्पना मांडल्या पाहिजे. आपण USO वारकरीच्या माध्यमातून ऑनलाईन वारकरी गुरुकुल हे सुद्धा चालवतोय की लोकांना घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेता येईल. त्याच्यामध्ये आपण श्रीमद भगवद्गीता असन, पुन्हा हरिपाठ असन, ज्ञानेश्वरी गाथा ह्याचं चिंतन असन, त्याचबरोबर तत्वज्ञानाचे ग्रंथ असन, पंचदशी असन, विचारसागर असन, हे ग्रंथ आपण शिकवतोय. आपल्या लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात वारकरी संप्रदायाचं ज्ञान कसं भेटन आणि त्याचं माध्यम जे आता आधुनिकतेने आपल्याला सगळ्यांना उपलब्ध आहेत तर त्याच्या माध्यमातून कसं भेटू शकतं ह्यासाठी आम्ही सध्या विचार करतोय. त्याचबरोबर आपण जवळजवळ 4 देशांमध्ये आपलं कार्य चालू आहे. USA चालू आहे, UK मध्ये आत्ता जवळजवळ आपले 4-5 प्रोग्राम झाले, पुन्हा जपानमध्ये आहे, आणि त्याच दुबईमध्ये चालू आहे. UK मध्ये सध्या आपण ऑनलाईन हरिपाठ हा कन्सेप्ट चालू करतोय की ठीक आहे आता प्रत्येकजण तिथं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कामाला आहे, प्रत्येकाला दररोज एका ठिकाणी जमायला शक्य नाही आहे. मग आपण संध्याकाळी 6 वाजता दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता ऑनलाईन हरिपाठामध्ये सहभागी होऊ शकतो. एकदम साधी सोपी हरिपाठ असतो, किती मिनटात? 15 मिनिटामध्ये आपण ऑनलाईन हरिपाठ करू शकतो. जास्तीत जास्त अर्धा तास म्हणा जर चालीमध्ये म्हटला तर तोही करू शकतो. ह्या वेगवेगळ्या कन्सेप्टने आपण वारकरी संप्रदायाचा आज प्रचार प्रसार केला पाहिजे आणि आपल्या युवकांना आव्हान केलं पाहिजे की जो या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो आहोत, या भारतामध्ये जन्माला आलो आहोत, ही सगळी संत परंपरा आहे. ह्या सगळ्या संत परंपरा आपल्या पूर्वजांनी चालवली आणि ही आपण आधुनिक जगामध्येही आपण पुढे चालवली पाहिजे. आणि त्यातनं आपल्याला काय प्राप्त होईल तर त्यातनं आपल्याला ज्ञान, वैराग्य, भक्ती, याचबरोबर आपलं जीवनही सफल होईल. शेवटी जात असताना हे सांगतो की ज्यावेळेस विश्वंभर महाराजांना त्यांची आई वारी करा म्हणते ते, तुझे वडिले वडिले निर्धारी चालविली पंढरीची वारी, यासी तो अंतर न करी तरीचं संसार सुफळपणा. इथं विश्वंभर महाराज म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज त्यांना उपदेश करताना ते म्हणतात की तुझ्या वाड वडिलांनी पंढरीची वारी चालवलेली आहे, त्याला तू कधीही अंतर देऊ नको, तू ही पंढरीची वारी कर. त्याने प्राप्त काय होईल
तर तुझा हा जो संसार आहे तो सुफळ होईल. सुफळ म्हणजे चांगला होईल. मग संसाराचा अर्थ घेत असताना ज्यावेळेस हे आपण प्रपंच करतोय, जीवन जगतोय, हे संपूर्ण प्रपंच आपला सुखकारक होईल असं त्यावेळेस त्यांची आईने त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच वारीचा हा जो काही अनुभव आहे त्याने आपलं जीवन हे परिपक्व होईल. प्रपंचही आपल्याला करता येईल आणि परमार्थही आपल्याला करता येईल. आपल्या इथं कोणतंही बंधन नाही आहे त्यासाठी, लहान मोठं किंवा यारे यारे लाणतोर याती भलती नारी नर न लगे करावं विचार चिंता कोण असे. काही चिंता वगैरे काही करायची गरज नाही. सगळे लहान मोठे कोणत्याही यातीतला असू दे, तो सगळा प्रत्येकजण इथं वारीमध्ये सहभागी होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांना आव्हान आहे की यंदाच्या वारीमध्ये सर्वांनी सहभागी व्हा आणि ही वारी अनुभवा. एक तरी दिवस आपण पंढरीच्या वाटेवरती चालावं, हे सगळ्यांना आव्हान आहे. नक्कीच महाराज, तुम्ही ज्याप्रमाणे आता सांगितलं की USO वारकरी जी संस्था आहे आपली, ती आता इंटरनॅशनल लेवलला काम करत आहे, तर सगळेजण नक्कीच त्यात सहभागी होतील. म्हणजे त्यामधून तुम्ही सांगितलं की आपल्या ऑनलाईन हरिपाठ होतात, परत वारकऱ्यांचं गुरुकुल पण जे आहे त्यात मला अशी आशा आहे की लोक जास्तीत जास्त जण सहभागी होण्याचा प्रयत्न करतील. आणि तुम्ही सगळ्यांनी नक्कीच हा पॉडकास्ट जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि ह्या गोष्टीबद्दल इतरांना सांगा. म्हणजे जी चांगली गोष्ट आहे ती इतरांपर्यंत कशी पोहोचेल ह्याची तुम्ही हमी घ्या आणि जास्तीत जास्त जणांना हा पॉडकास्ट शेअर करा. तर धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आपल्या लोकांना गाईड केलं. आज आपण वारी आणि वारकरी याबद्दल बरंच काही माहिती करून घेतलं आहे आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टी नक्कीच ते लोक आचरणात आणतील. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.